अमरावती में विवाहित महिला मयूरी गोपाल पवार की मौत के मामले ने तूल पकड़ लिया है। परिजनों और बड़ी संख्या में नागरिकों ने पुलिस आयुक्तालय पहुंचकर पति, सास और ननद पर मानसिक तथा शारीरिक प्रताड़ना के आरोप लगाते हुए सख्त कार्रवाई की मांग की है। शिकायत के अनुसार प्रेम विवाह के बाद मयूरी को लगातार परेशान किया जा रहा था। 2 जुलाई को वो निम्बोरा स्थित किराए के मकान में फंदे से लटकी हुई मिली। परिजनों का आरोप है कि लगातार प्रताड़ना के कारण उसने ये कदम उठाया। मृतका के परिवार ने चेतावनी दी है कि जिम्मेदार लोगों पर कार्रवाई नहीं हुई तो अंतिम संस्कार नहीं किया जाएगा। वही पुलिस का कहना है कि पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद मामले की गहन जांच की जाएगी। फिलहाल आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर लिया गया है। काल सकाळी ह्या टाइमला मला तिचा कॉल आला। ते म्हणाली की माझे घर मालकींसोबत वाद व्हायचे ते भाड्यासाठी, तर तेवढ्यातच तिचा नवरा आला म्हणते त्यानं का भांडणं केले यासाठी मारलं म्हणते। यासाठी मारलं तर तिनं फोन चालूच होता तेव्हा ते म्हणे मला तू येऊन जा म्हणे। मी गेली तेवढ्यात मला काय माहीत, मी वडारपुराच्या घरी गेली, तिथं कुलूप होता, तिथं काहीच कोणीच नव्हतं। मग मी माझ्या घरी जापर्यंत माझ्या घरी सगळे रडत वगैरे होते, तर मला माहीत पडलं की ते निमुऱ्यात डेड बॉडी सापडली आहे आणि ते इतर आजच्या बावेजी तिची डेड बॉडी तिथं गेली, कशी गेली आम्हाला फक्त पाहिजे। आता आमची मागणी ही आहे की जोपर्यंत ते आरोपी जमा होत नाही तोपर्यंत आम्ही पीएम का बॉडीला पण हात लावणार नाही। आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलीसवाल्यानं हाय करून सनं असं करून सनं टाळटाळ करून सनं आम्हाला बाहेर करून दिलं। आम्ही बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सने आम्ही साहेबांसोबत विचारपूस केली तर साहेबांनी आम्हाला टाळटाळ करून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं। आणि जोपर्यंत आमच्या वडार समाजावर असा अन्याय झाला आणि न्याय मिळाला नाही तर आम्ही या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलन करून जोपर्यंत आमच्याला न्याय नाही मिळत तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही व पीएम करणार नाही। ही कालची घटना आहे। काल 12-12:30 ही घटना झाली। आम्हाला 2-3 वाजता कळवलं आणि कळवल्यानंतर त्यांनी कुलूप लावून सने पळ काढला। फक्त तो मुलगा जमा झाला आणि ते दोघे जण फरार आहे, नवरा बायको। त्यांच्याजवळ त्या पोरीचा मोबाईल आहे आणि ते अद्याप पोलीसवाल्यांनी त्यांना अटक केलं नाही। जोपर्यंत त्यांना जमा करत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर आरोप दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही पीएम होऊ देणार नाही आणि पीएम करणार नाही, बॉडीला पण हात लावणार नाही। पोलीसवाल्यांचं टाळाटाळ करून आम्हाला काही म्हणणं नाही, तुम्ही पीएम करू द्या, आम्ही जे काही करतो पीएम झाल्यानंतर करणार आहे, आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे। पण आतापर्यंत कारवाई झालेली नाही, ते टाळाटाळ करत आहे आणि मोकाड सारखे फिरत आहे। ती देवापर करणारी बाई आहे। त्या बाईचं रेकॉर्ड पहा तुम्ही, तुम्हाला पूर्ण अमरावतीमध्ये, पूर्ण वडारपुऱ्यामध्ये, संजय गांधी नगरमध्ये, पंचशील नगरमध्ये तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड माहीत पडेल। ती बाई संशय काय आपला संशय त्या पोरीला मारून टाकलेला आहे आणि त्या पोरीवर न्याय मिळाला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे आणि त्या दोघांना आरोपी बनवलं पाहिजे।